सो हाय एव्हरीवन, या लेक्चरमध्ये आपण काय करतोय पहा, क्लॉकमध्ये कोणत्या पण एका रॅन्डम टाइमला मिनिट हँड अँड आवर हँड मध्ये जो काही अँगल असतो तो कसा फाइंड करायचा याचा आपण स्टडी करूया. एक मी रॅन्डम टाइम इथे मेन्शन करतो पहा. फॉर एक्झाम्पल से 7:20 आपल्याला माहिती आहे 7:20 ॲट 7:20 मिनिट हँड जो काही असेल, ओके, दॅट इज एक्झॅक्टली ॲट 4 अँड आर हँड जो काही असणार आहे, ओके, तो स्लाइटली 7च्या स्लाइटली थोडंसं पुढे असणार आहे. इन दॅट केस वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ अँगल बिटवीन मिनिट हँड अँड आर हँड ऑफ अ क्लॉक. या क्लॉकचा मिनिट हँड, ओके, मिनिट हँडचा आणि आर हँड मधला जो काही अँगल असणार आहे, हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. असे काही न्यूमरिकल्स आहेत पहा क्वेश्चन नंबर 14 मध्ये फ्रॉम एक्सरसाइज नंबर 1.1. तर आता आपण काय करूया, सर्वात आधी आपण काही बेसिक गोष्टी शिकूया क्लॉक रिलेटेड, क्लॉकच्या मिनिट हँड आर हँड मधल्या अँगल रिलेटेड. तर बेसिक गोष्टी शिकल्यानंतर आपण डायरेक्टली असे क्वेश्चन्स अप्रोच करू शकतो. क्वेश्चन नंबर 14 मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण इथे अप्रोच करूया. तर मग पहा आता इथे क्लॉक ड्रॉ केलेला पहा 12, 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू 11. ओके, आता पहा हा जो काही अँगल आहे ना, हा जो काही अँगल असणार आहे, दिस अँगल शुड बी 30 डिग्री. सर्वात आधी हे जाणून घ्या तुम्ही की हा अँगल 30 डिग्री असला पाहिजे. कोणत्या बेसिसवरती आपण 30 डिग्री म्हणतोय माहिती का? पहा बरं, ओके, हा 30 असेल, हा 30 असेल, हा पण 30 असेल, तर कुठे जाऊन हा 90 डिग्री होणार आहे ना. आणि हे तरी क्लिअर आहे ना की दिस अँगल इट शुड बी 90 डिग्री हिअर. पहा परत, दिस शुड बी 30 डिग्री अगेन, परत हा 30 डिग्री असला पाहिजे पहा, आणि परत हा फायनली 30 डिग्री असला पाहिजे, तर कुठे जाऊन हा 90 डिग्री म्हणाल. सो दिस 90 प्लस दिस 90 इट बिकम्स 180. हा करेक्ट ना, हा अँगल 180 आहेच आहे ना. तर मग सर्वात आधी आपण ही गोष्ट क्लिअर करूया की हा जो अँगल असतो ना 4 to 5 मध्ये, हा जो काही अँगल आहे 30 डिग्री असला पाहिजे. 7 to 8 मध्ये हा जो काही अँगल असेल दॅट अँगल शुड बी 30 डिग्री हिअर. हा जो काही अँगल आहे दॅट अँगल शुड बी 30 डिग्रीज. ओके, तर हा पोर्शन मी रब करतोय. आणखीन काही गोष्टी इथे ऍड करतोय पहा मी. तर पहा आता आपण असं शिकलं की हा जो काही पर्टिक्युलर अँगल आहे, ओके, हा जो काही पर्टिक्युलर अँगल आहे दॅट इज 30 डिग्रीज. आता 2 to 3 मध्ये हा जो पोर्शन असतो ना क्लॉक मध्ये, तर तो पोर्शन 5 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला असतो आपण. तर पहा ना, 1, 2, 3, 4, 5. पाल व्यवस्थित. 1, दिस इज सेकंड पोर्शन, थर्ड पोर्शन, फोर्थ पोर्शन, आणि हा 5th पोर्शन. आणि हा जो प्रत्येक पोर्शन आहे ना दॅट करस्पॉन्ड्स टू 1 मिनिट. म्हणजे हा इथून ज्यावेळेस इथेपर्यंत ट्रॅव्हल करतो ना 1 मिनिट, 1 मिनिट झाला असं बोलतोय. ओके, सो इथून इथे ट्रॅव्हल करेल, सो 1 मिनिट आणखीन कंप्लीट झाला, 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट, सो कंप्लीट 5 मिनिट्स हा ट्रॅव्हल करतो मिनिट हँड. जर का मिनिट हँड इथून इथे जर का ट्रॅव्हल होत असेल तर मग आता हे तुम्हीच सांगा मला की आता इथे मी काय करतोय माहिती का रे, अशा काही लाईन्स ड्रॉ करतोय इथे. ओके, आता तुम्ही विचार करून सांगाल बरं, हे टोटल हा जो काही टोटल अँगल आहे, तो टोटल अँगल तर 30 डिग्री होता ना. हा दिस टोटल अँगल इट इज 30 डिग्री ना. टोटल अँगल तर 30 डिग्री आहे. ओके, आता 30 डिग्रीला आपण किती पार्ट मध्ये कव्हर केला पहा, 1, 2, 3, 4 अँड दिस इज 5. सो 30 डिग्रीचा जो हा पोर्शन आहे, तर त्या पोर्शनला आपण 5 इक्वल पार्ट्स मध्ये इथे डिवाइड केलेला आहे. 1, 2, 3, 4, 5. करेक्ट. सो एव्हरी पार्ट हा प्रत्येक जो पार्ट आहे ना दॅट करस्पॉन्ड्स टू 6 डिग्री. पहा 6 + 6 + 6 + 6 + 6 कराल तर तो 30 डिग्री बनेल. सो हा जो काही प्रत्येक पार्ट आहे ना रे, हा ओके, हा प्रत्येक पार्ट हा 6 डिग्रीचा असला पाहिजे. प्रत्येक पार्ट हा 6 डिग्रीचा असला पाहिजे. तर या दोन बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्या. पहिली गोष्ट काय बोलतो आपण की हा अँगल
दिस अँगल शुड बी 30 डिग्री, करेक्ट. अँड सेकंड, याच्यामध्ये पण ज्यावेळेस आपण असे पार्ट करतोय ना पार्ट्स, ओके, each part corresponds to 1 minute. So प्रत्येक जो पार्ट आहे ना, that part is actually 6 degrees here. तर इतकं तुम्ही व्यवस्थित क्लिअर करून घ्याल. तर आता मी काय करतोय पहा, आता मी हा वाला थोडासा पोर्शन रब करतोय, ओके, आणि आपण आता एक स्टेटमेंट करूया. काय स्टेटमेंट आहे पहा. ओके, तर मी ते स्टेटमेंट काय करतोय माहिती का, when minute hand completes 60 minutes, पारे जेव्हा मिनिट हँड 60 मिनिट कव्हर करतो ना, ओके, when minute hand completes 60 minutes, ओके, our hand completes 30 degree, sorry, 60 ना 30 degree, okay. So when minute hand completes 60 minutes, our hand completes or our hand turns by 30 degrees. आता हे पहा, साधी गोष्ट आहे. आता सध्या एक मी ड्रॉ करतोय पर्टिक्युलर टाइम. फॉर एक्झाम्पल, मी इथे काय ड्रॉ केलेलं आहे रे पहा. सो एक्झॅक्टली 1 o'clock मी इथे ड्रॉ केलेला आहे. आता व्यवस्थित पाहाल, वेन मिनिट हँड कम्प्लीट 60 मिनिट्स. आता मिनिट हँड तर आपला हा आहे ना, बरोबर. वेन मिनिट हँड कम्प्लीट्स 60 मिनिट्स, बरोबर. मिनिट हँडने ज्यावेळेस 60 मिनिट्स कव्हर करतो ना, म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन करतो तो. मग ज्यावेळेस मिनिट हँड एक कम्प्लीट रोटेशन करून परत इथेच येतो ना, ओके. सो हा जो अवर हँड आहे ना, तर तो कुठे जातो माहिती का, 1 वरतून 2 वरती जातो. 60 मिनिट्स नंतर डेफिनेटली तो 1 वरून कुठे जातो, 1 वरतून कुठे जातो, तर तो 2 वरती जातो. मग आता जर आपण शिकलो होतो की हा जो काही पार्ट आहे, दॅट पार्ट करस्पॉन्ड्स टू 30 डिग्री, तो पार्ट 30 डिग्रीचा असतो, करेक्ट. सो वेन मिनिट हँड कम्प्लीट 60 मिनिट्स म्हणजे कम्प्लीट रोटेशन केल्यानंतर हा आवर हँड जो आहे, तर त्यांनी किती अँगल कव्हर केलेला आहे, तर त्यांनी 30 डिग्री अँगल कव्हर केलेला आहे. मग तुम्ही पहा ना, 60 आणि 30 मध्ये कसं रिलेशन आहे पहा, एक्झॅक्टली हाफ आहे. याचा अर्थ काय, वेन मिनिट हँड कम्प्लीट्स 10 मिनिट्स, ओके. आता बरं, मिनिट हँडनी जर का 10 मिनिट कव्हर केला ना रे, सो आर हँड कम्प्लीट्स, ओके, 5 डिग्रीज. कोणत्या बेसिसवरती बोलतो नीट पाहिला. 60चा 30 डिग्री झाला ना, 60 मिनिट्स कव्हर केल्यानंतर 30 डिग्री कव्हर करतो ना. सो 10 मिनिट्स कव्हर केल्यानंतर 10चा हाफ, 60चा हाफ 30 होता ना, सो 10चा हाफ किती असेल, 5 डिग्री, करेक्ट आहे ना. म्हणजे मिनिट हँड ज्यावेळेस इथून ना रे, इथून ज्यावेळेस तो इथे येतो, ओके, ज्यावेळेस मिनिट हँड ना इथून इथे येतो, ओके. सो हा जो आर हँड आहे ना, तर तो बेसिकली 1 वरतून एकदम किंचित थोडंसंच पुढे जातो. सो मिनिट हँड ज्यावेळेस 10 मिनिट कव्हर केलेले असतात ना रे, तर त्यावेळी ना हा जो आर हँड आहे ना, तर त्यांनी फक्त 5 डिग्रीज कव्हर केलेले असतात, फक्त 5 डिग्रीज कव्हर केलेले असतात. आता सेम मी आज आणखीन लिहू शकतो पहा. काय लिहितोय पहा की वेन मिनिट हँड कम्प्लीट्स 20 मिनिट्स. सांगा बरं, मिनिट हँडनी जर का 20 मिनिट्स कव्हर केले, मिनिट हँडने 20 मिनिट्स कव्हर केले, तर आर हँड किती कव्हर करतोय, तर 10 डिग्री कव्हर करतोय. एक्झॅक्टली हाफ करायचा. आणि फायनली इथे मी असं लिहितोय पहा, वेन मिनिट हँड कम्प्लीट्स 1 मिनिट. मिनिट हँड किती मिनिट कंप्लीट करतोय, 1 मिनिट, फक्त 1 मिनिट कंप्लीट करतोय. एक्झॅक्टली त्याचा हाफ करा. सो आर हँड किती रे, हाफ डिग्री कव्हर करेल. म्हणजे एका मिनिटमध्ये आर हँड जो आहे ना, तर तो फक्त हाफ डिग्री म्हणजे 0.5 डिग्री पुढे जातोय. 0.5 डिग्री इतका अँगल फक्त तो पुढे जातोय. 0.5 डिग्री इतका अँगल तो फक्त पुढे जातोय. तर यावरती एंट्रन्स मध्ये असा पण क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे नीट पहा की मिनिट हँड किती गेन करतो ऑन आर हँड इन 1 मिनिट. मी परत एक्सप्लेन करून सांगतो, व्यवस्थित पहा ना. आता हा थोडासा पार्ट रब करतोय मी.
क्वेश्चन काय आहे पहा, इथे क्वेश्चन मेन्शन करतोय पहा मी, इथे मी क्वेश्चन मेन्शन करतोय की एंट्रन्स मध्ये काय क्वेश्चन येऊ शकतो. तर असा क्वेश्चन आहे पहा, angle gained by minute hand, okay, on our hand in 1 minute is. ठीक आहे, पाहता अँगल गेन बाय मिनिट हँड ऑन आवर हँड इन 1 मिनिट, म्हणजे 1 मिनिट मध्ये मिनिट हँड हा आवर हँड पेक्षा कितीनी पुढे जातो हे आपल्याला सांगायचं आहे. आता एक रॅन्डम कोणता तरी टाइम तुम्ही असं इमॅजिन कराल इथे. जसं की मी इथे काय इमॅजिन करतोय पहा, मी 12 o'clock इमॅजिन करतोय, एक्झॅक्टली 12. सो मिनिट हँड पण इथेच आहे, ओके, आणि एक्झॅक्टली आवर हँड पण इथेच आहे, असंच कन्सिडर करतोय मी. आणि आपल्याला माहितीच आहे की हा 1, 2, ओके, 3, 4 हा 5 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला असतो आपण. करेक्ट. अँगल गेन बाय मिनिट हँड ऑन आवर हँड इन 1 मिनिट. एका मिनिटमध्ये काय होतं हे एक्झॅक्टली आपण पाहूया. आता एका मिनिटमध्ये काय होतं पहा की मिनिट हँड, इथे जो मिनिट हँड आहे ना, तर तो इथला मिनिट हँड बेसिकली इथे जातो, तो फर्स्ट डिव्हिजन वरती जातो तो. ओके, ड्रॉ करतो परत पहा. ओके, ठीक आहे, पाहा आता एका मिनिटमध्ये इन वन मिनिट मिनिट हँड 12 वरतून ना इथे जातो, फर्स्ट डिव्हिजन वरती जातो. मग सांगा बरं मिनिट हँडनी किती अँगल कव्हर केला. हा अँगल तर आपल्याला माहितीच आहे ना, किती अँगल आहे तो, 6 डिग्री अँगल आहे. किती, हा अँगल किती असला पाहिजे, 6 डिग्री तो अँगल आहे. करेक्ट आहे. पण क्वेश्चन पहा व्यवस्थित, अँगल गेन बाय मिनिट हँड म्हणे ऑन आवर हँड, म्हणजे काय, आवर हँड पेक्षा मिनिट हँड कितीनी पुढे जातो. गेन बाय याचा अर्थ किती जास्त पुढे गेलेला आहे. तर तुम्हाला जर का असं वाटत असेल ना रे की इथून तो इथे गेला, म्हणजे आर हँड तर इथे आहे, ओके, एका मिनिटमध्ये 6 डिग्रीनी पुढे गेला, असं नाही येते. तुम्ही असं साधा विचार कराल ना की 1 मिनिट झाल्यानंतर ओके, हा जो काही आर हँड आहे तो इथेच राहणार का, तो पण तर थोडंसं पुढे जाईलच ना. मग मी इथे ड्रॉ करतोय पहा की तो पण तर थोडंसं पुढे जाईल, एकदम किंचितचं पुढे जाईल असा. ओके, एकदम थोडंसं पुढे जाणार आहे तो, एकदम थोडंसं पुढे. पण मिनिट हँड थोडं पुढे जातोय, सो आर हँड पण थोडा पुढे जाणारच ना. सो व्हेन मिनिट हँड कंप्लीट्स 1 रोटेशन, आर हँड फक्त 12 वरतून 1 वरती जाईल. पण आपल्याला काय फाइंड करायचं, एका मिनिटाचीच गोष्ट आहे सर्व काही. इन 1 मिनिट मिनिट हँड इथून इथे गेला, म्हणजे मिनिट हँडनी 6 डिग्री कव्हर केला. ओके, when minute hand completes 1 minute, मिनिट हँडनी 1 मिनिट कंप्लीट केल्यानंतर आर हँड किती कंप्लीट करतोय रे, 0.5 डिग्री कव्हर करतोय. म्हणजे हा अँगल किती असला पाहिजे, 0.5 डिग्री त्यांनी पुढे आला पाहिजे ना. दिस अँगल शुड बी 0.5 डिग्री पुढे आला पाहिजे ना तो, बरोबर. माझा तुम्ही साधी गोष्ट सांगा बरं, मिनिट हँड आर हँड पेक्षा कितीनी पुढे, म्हणजे किती अँगल गेन केला त्यांनी, 6 डिग्री. तर मिनिट हँड पुढे गेला, मग मागून तो पण 0.5 डिग्री आला. That means angle gained by minute hand is 6 degree minus 0.5 degree, that is equal to 5.5 degrees here. So angle gained by minute hand on our hand, that is equal to, हा angle gain आहे बरं, हा angle gain आहे, म्हणजे कितीनी पुढे आहे तो, कितीनी पुढे गेलेला आहे. ओके, that is mean by angle gain. ओके, त्याला बोलतोय आपण angle gained by minute hand on our hand, that is equal to 5.5 डिग्री. हा आपला आन्सर असेल. तर पाहिजे आता आपण काय करूया, क्वेश्चन नंबर 14 मधला सबटाइप नंबर 1 काय आहे तो, 10 past 11 वरती मिनिट हँड अँड आर हँड मध्ये जो काही अँगल आहे तो अँगल आपल्याला फाइंड करायचा. सो 10 past 11 याचा अर्थ काय, 10 minutes past 11 म्हणजे 11 नंतर 10 मिनिट. सो 11 नंतर 10 मिनिट, सो 11:10 चा आपल्याला अँगल फाइंड करायचा इथं. आता मी तुम्हाला फर्स्ट स्टेप सांगतो का. फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं माहिती का, फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, हा जो काही टाइम तिथे मेन्शन केलेला असेल, काही मेन्शन केलेला असेल, पण करायचं काय माहिती का, या टाइमच्या आधीचा इंटिग्रल टाइम इथे मेन्शन करायचा. इंटिग्रल म्हणजे काय, 1 o'clock, 2 o'clock, 3 o'clock, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 o'clock और 12 o'clock हे सर्व इथे मेन्शन करायचं. आता 11.10 च्या आधीचा स्टँडर्ड टाइम काय आहे पहा, 11. ओके, इंटिजर तर 11 आहे ना इथे. सो 11 मी तिथे मेन्शन करतोय.
11 ला मी इथे ड्रॉ करतो, पाहाल बरं आता व्यवस्थित सेंटर मी इथे डिफाईन करतोय आधी. ओके, आता यानंतर आता ज्यावेळेस मला 11 डिफाईन करायचं आहे ना रे आता, तर मी काय केलं पहा, इथे 11 o'clock डिफाईन केलेला आहे. 11 o'clock मी इथे डिफाईन केलेला आहे. आता काय करायचं पहा, 11:10 करायचं ना आपल्याला, 11:10 करणार ना आपण. तर मग तुम्ही काय विचार करणार की हा जो मिनिट हँड आहे, हा मिनिट हँड बेसिकली इथे गेला पाहिजे 10 वरती. 10 मिनिट्स ना, 10 मिनिट्स म्हणजे बेसिकली तो 2 वरती गेला पाहिजे. ओके, सो मी इथे ड्रॉ करतो की तो 2 वरती गेलेला आहे. करेक्ट. सो तो इथून ज्यावेळेस 2 वरती जातोय ना, तर हा वाला पार्ट मी रब करणार ना, इथूनच तर गेला ना तो 2 वरती. करेक्ट. आता तुम्ही मला फक्त इतकं सांगा, मिनिट हँडनी किती मिनिट कव्हर केले रे? मिनिट हँडनी किती मिनिट कव्हर केले? 10 मिनिट्स कव्हर केले ना, 10 मिनिट्स कव्हर केले ना. मग मी इथे असं मेन्शन करतोय पहा, when minute hand, ओके, कव्हर्स 10 मिनिट्स. सांगा रे तुम्ही, मिनिट हँड 10 मिनिट कव्हर केल्यानंतर आर हँड किती करतो? 5 डिग्री कव्हर करतो. एक्झॅक्टली याच्या हाफ करायचा, कारण की मिनिट हँडनी 60 मिनिट्स कव्हर केल्यानंतर आर हँड किती इथून इथे येतो, म्हणजे 30 डिग्री कव्हर करतो ना. 60 ला 30, तर 10 ला 5 असला पाहिजे. सो वेन मिनिट हँड कव्हर्स 10 मिनिट्स, मिनिट हँड ज्यावेळेस 10 मिनिट्स कव्हर करतो, सो हा जो काही आर हँड आहे तर तो किती डिग्री कव्हर केला पाहिजे? आणि 5 डिग्री कव्हर केला पाहिजे. म्हणजे काय रे, तो इथून ना थोडंसं पुढे, डेफिनेटली पुढे तर जाईलच ना तो थोडासा, बरोबर. तर तो किती डिग्री पुढे जातोय? 5 डिग्री पुढे जातोय. म्हणजे तो इथे नाहीये आत्ता. सो मी इथे काय करतोय? डॉटेड करतोय पहा इथे, बरोबर. हा जो काही अँगल आहे ना, हा अँगल दिस अँगल शुड बी इक्वल टू 5 डिग्री. तो अँगल किती असला पाहिजे? 5 डिग्री असला पाहिजे. तर मग जर का आपल्याला हा अँगल फाइंड करायचा असेल, मिनिट हँड अँड आर हँड मधलं जर का अँगल फाइंड करायचं असेल, आता तुम्ही विचार करा बरं, इथून इथे हा अँगल 30, परत 30, परत 30, म्हणजे टोटल तर अँगल 90 आहे ना. टोटल अँगल तर 90 आहे ना. अरे पण ऍक्च्युली हा 5 नी कमी आहे. सो 5 नी कमी, दॅट मीन्स 85 डिग्री हा आपला आन्सर असला पाहिजे. मी परत एक वेळेस सांगतोय पहा, आता थोडंसं डिफरंट वेनी सांगतोय. तुम्ही पहा, हा अँगल 30 असतो की नाही, हा जो काही अँगल आहे ना, हा अँगल 30 डिग्री असला पाहिजे की नाही. मग 30 मधून जर का हा 5 असेल, मग हा 5 गेला इथला. ओके, तर हा जो काही अँगल आहे ना, हा अँगल ओके, दिस अँगल इज 25 डिग्री. किती असला पाहिजे? 25 डिग्री. यानंतर हा 30 असेल. ओके, आणि हा पण 30 असणारच आहे. आपण पाहिलं होतं की प्रत्येक हा जो मोठा डिव्हिजन आहे 1 आणि 2 मधला, तर अँगल करस्पॉन्ड्स टू 30 डिग्री हियर. सो 30 प्लस 25 जर का कराल तुम्ही, ऑटोमॅटिकली तुम्हाला तो 85 डिग्रीज हा आन्सर मिळेल. ओके, सेकंड सबटाईप आपण अटेम्प्ट करूया. 20 past 7. 20 past 7 म्हणजे काय? 7 नंतर 20. ओके, सो 7:20 वरती आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. इथे आपलं काय ठरलं होतं? जो काही टाइम ते इथे मेन्शन करतील, त्या टाइमच्या आधीचा स्टँडर्ड टाइम आधी तुम्ही इथे रिप्रेझेंट करा. परत सांगता, जो काही टाइम ते इथे रिप्रेझेंट करतील, त्या टाइमच्या आधीचा स्टँडर्ड इंटिग्रल व्हॅल्यू ऑफ टाइम तुम्ही इथे रिप्रेझेंट करा. काय असेल रे या टाइमच्या आधीचा स्टँडर्ड टाइम? हा 7 o'clock असेल ना. तर तो इथे आधी आपण सर्वात आधी आपण रिप्रेझेंट केला पाहिजे. आता पाहाला, 7 o'clock मी रिप्रेझेंट करतो इथे, याचा अर्थ मिनिट हँड तर इथे असणार. ओके, अँड आर हँड एक्झॅक्टली 7 वरती असणार इथे. क्वेश्चन असं आहे की 7:20 बरं, 7:20 म्हणजे 7 ते वाजलेले आहेत आता. ओके, 7:20 म्हणजे काय की हा जो मिनिट हँड आहे तर तो मिनिट हँड ऍक्च्युली कुठे आला पाहिजे? तर 4 वरती आला पाहिजे. करेक्ट. मिनिट हँड इथून इथे आला पाहिजे, म्हणजे 20 मिनिट्स पुढे जाईल ना, म्हणजे 7:20 बनेल ना. म्हणजे आता मिनिट हँड इथे आहे का रे? नाहीये. ओके, सो जस्ट मी इथे डॉटेड केलेलं, म्हणजे इथे नाहीये मिनिट हँड. होईल काय, ज्यावेळेस मिनिट हँड इथून इथे येईल ना, आर हँड इथेच राहतो का की थोडंसं पुढे जातो? थोडंसं पुढे गेलाच पाहिजे, डेफिनेटली गेला पाहिजे. तर मी काय करतोय, असं मी इथे मेन्शन करतोय पहा की मिनिट हँड ज्यावेळेस इथून इथे येईल ना, सो आर हँड थोडंसं काहीतरी पुढे जाईल. सो आता इथे आर हँड आहे का? नाहीये. क्लिअर. आता पहा आपला स्टेटमेंट काय पहा, when minute hand completes, पहा रे मिनिट हँडने किती मिनिट कंप्लीट केलेले आहेत? ओके, 5 मिनिट, 5, 10, 15, 20 मिनिट कव्हर केलेत ना मिनिट हँडनी. सो वेन मिनिट हँड कम्प्लीट्स 20 मिनिट्स, पहा रे मिनिट हँडनी ज्यावेळेस 20 मिनिट कव्हर केले, सो आर हँडनी किती डिग्री पुढे गेला पाहिजे? याच्या एक्झॅक्टली हाफ, दॅट मीन्स 10 डिग्री पुढे गेला पाहिजे.
सो आर हँड कम्प्लीट्स और कव्हर्स 10 डिग्री. मी इथं असं मेन्शन करतो. ओके, आर हँड कव्हर्स 10 डिग्री. 10 डिग्री त्यांनी कव्हर केला पाहिजे. दॅट मीन्स हा जो काही अँगल आहे ना, दिस अँगल शुड बी 10 डिग्रीज हिअर. आता आपल्याला हा जर का टोटल अँगल फाइंड करायचा असेल तर आता पहा बरं, पहा व्यवस्थित, हा अँगल किती असेल 30 डिग्री. आपल्याला माहिती 4 आणि 5 मध्ये 30 डिग्री, 5 आणि 6 मध्ये पण परत 30 डिग्री, 6 आणि परत 7 मध्ये पण परत 30 डिग्री, आणि 7च्या तर हा पुढे गेला ना. सो टोटल अँगल काय असेल पहा बरं, मिनिट हँड अँड आर हँड मध्ये 30 30 30 90 प्लस दिस इज 10, दॅट इज इक्वल टू 100 डिग्रीज. ओके, सो 100 डिग्री हा आपला या समचा आन्सर असणार आहे. ओके, तर आता सबटाईप नंबर 3 पाहाल, 35 past 1 म्हणजे 1 नंतर 35 मिनिट्स. करेक्ट. तर आता पहा, 1 नंतर 35 मिनिट्स वरती जो काही अँगल असेल ना मिनिट हँड अँड आर हँड मध्ये, तो अँगल आपल्याला फाइंड करायचा. पण आपलं काय ठरलं आहे की जो काही टाइम इथे मेन्शन केलेलं असतं, या टाइमच्या आधीचा स्टँडर्ड टाइम मेन्शन करा आधी. आता 1:35च्या आधी काय असेल रे, 1 o'clock. ओके, तो मी इथे रिप्रेझेंट करतोय. आता पहा, ओके, मी इथे सेंटर डिफाईन करतोय. सो मी इथे 1 o'clock इथे मेन्शन करतोय. करेक्ट. आता 1:35 ला विचारतात ना ते 1:35 याचा अर्थ काय, हा मिनिट हँड कुठे गेला पाहिजे, एक्झॅक्टली 7 वरती गेला पाहिजे. ओके, आता मी हा मिनिट हँड ना रे, मिनिट हँड एक्झॅक्टली 7 वरती मी इथे ड्रॉ करतोय. याचा अर्थ हा इथला मिनिट हँड 7 वरती गेला, सो डेफिनेटली इथे काही नाहीये. करेक्ट. ओके, मिनिट हँडचा ट्रॅव्हल पहा किती आहे, मिनिट हँडचा ट्रॅव्हल किती आहे इथे मेन्शन करतोय पहा. मिनिट हँड कम्प्लीट्स, मिनिट हँडनी किती कंप्लीट केला रे, 35 मिनिट्स कंप्लीट केलं ना. मिनिट हँड कम्प्लीट्स 35 मिनिट्स. ओके, दॅट मीन्स आता आपल्याला माहिती याचा हाफ करत असतो ना आपण. मिनिट हँडनी जर का 35 मिनिट्स कव्हर केले ना, ओके, आर हँड कम्प्लीट्स 35 डिवाइड बाय 2 डिग्रीज, एक्झॅक्टली हाफ करायचं. 35/2 डिग्रीज म्हणजे काय असतं रे, 17.5 डिग्रीज कव्हर करतो तो. परत पहा, 1:35चा अँगल विचारतात ते. सो 1:35च्या आधीचा स्टँडर्ड टाइम 1 o'clock मी मेन्शन केला इथे 1 o'clock. ओके, आता 1:35 मीन्स काय, हा येतो इथे 35 वरती. करेक्ट. सो मिनिट हँड ज्यावेळेस इथे कम्प्लीट रोटेशन करून इथे ज्यावेळेस तो येतोय ना, ओके, सो आर हँड इथून थोडंसं पुढे जाईलच ना, डेफिनेटली थोडंसं पुढे जाईल. सो इथून इथे नाही आता तो थोडंसं पुढे गेलेला असणार आहे, पण तो किती पुढे जात असतो. सो वेन मिनिट हँड कम्प्लीट्स 35 मिनिट्स कंप्लीट केल्यानंतर, ओके, आर हँड कम्प्लीट्स, आवर हँड किती कंप्लीट करतो, 35च्या एक्झॅक्टली हाफ म्हणजे 17.5 डिग्रीज. ओके, 17.5 डिग्रीज त्यांनी कव्हर केलेले आहेत. आता आपल्याला अँगल मेजर करायचा आहे हा. तर आता हा अँगल कसा मेजर केला पाहिजे पहा आता हा अँगल तर 30 आहे. ओके, हा पण अँगल 30 आहे, हा पण अँगल 30, हा पण अँगल 30. करेक्ट. इवन हा पण अँगल 30. पाहिलं आता, दिस इज 30 डिग्री, दिस इज अगेन 30 डिग्री, हा 30 डिग्री आहे, परत हा 30 डिग्री आहे, हा पण परत 30 डिग्री आहे. ओके, हा टोटल 30 डिग्री होता बरं, हा टोटल 30 डिग्री होता, पण हा 17.5 असल्यामुळे हा अँगल किती असला पाहिजे माहिती का, हा अँगल हा 12.5 डिग्री असला पाहिजे. पहा ना तुम्ही, टोटल 30 ना रे, टोटल अँगल आहे 30 मधून हा 17.5 काढून टाकूया आपण, 17.5 मायनस करतोय. सो आन्सर राहील 12.5. सो दिस अँगल शुड बी 12.5 हिअर. सो आपल्याला मिनिट हँड अँड हा जो आर हँड आहे यांच्यातला हा अँगल फाइंड करायचा आहे ना. 30 + 30 + 30 90 + 30 अगेन 120 + 30 150 150 + 12. ओके, 150 + 12 कराल, सो 162.5. ओके, सो 150 + 12.5 करायचं आपल्याला. सो 162.5 डिग्री हा अँगल आहे बिटवीन मिनिट हँड अँड आर हँड ॲट 135. ओके, तर आता सबटाईप नंबर 4 पहा. आता ऑलमोस्ट सेम टाईपचे सम्स होत आहेत. आता आला पाहिजे क्वार्टर टू सिक्स म्हणजे काय, 6 वाजण्यासाठी 15 मिनिट्स कमी आहेत. क्वार्टर मीन्स बेसिकली या पूर्ण सर्कलचा क्वार्टर जर का पाहाल तुम्ही, सो एक्झॅक्टली 15 मिनिट्स असतात. ओके, सो क्वार्टर टू 6 मीन्स 6 वाजण्यासाठी 15 मिनिट्स कमी आहेत. दॅट मीन्स 5:45. सो 5:45 ला आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे मिनिट हँड अँड आर हँड मध्ये. ओके, सो हा जो काही टाइम इथे मेन्शन केलेला आहे याच्या आधीचा स्टँडर्ड टाइम मेन्शन करा. तर याच्या आधीचा स्टँडर्ड टाइम काय असेल रे, 5 o'clock.
सो आधी आपण 5 o'clock इथे मेन्शन करूया. पाल सो इथे मी रिप्रेझेंट करतोय, हा आर हँड मी इथे रिप्रेझेंट करतोय पहा, अँड मिनिट हँड असेल इथे. ओके, तर आता काय आहे पहा, 5:45 ला अँगल फाइंड करायचा आहे ना. 5:45 म्हणजे काय, हे 5 o'clock आहे. 5:45 म्हणजे काय, हा मिनिट हँड 45 म्हणजे इथे एक्झॅक्टली 9 वरती आला पाहिजे. मिनिट हँड कुठे आला पाहिजे, 9 वरती. सो आता तो इथे 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 नाहीये. क्लिअर. सो जर का मिनिट हँड इथून इथेपर्यंत ट्रॅव्हल होत असेल, सो डेफिनेटली हा जो काही आर हँड आहे ना रे, तो पण ते थोडंसं पुढे जाईलच ना. बाय डिफॉल्ट तो थोडंसं पुढे जाईल. ओके, आता तो किती पुढे जातोय हे आपण पाहूया. तो इथून एक्झॅक्टली इथेपर्यंत आलेला आहे. ओके, सो वेन मिनिट हँड कम्प्लीट्स 45 मिनिट्स, मिनिट हँड इथून इथे आला आहे, सो आर हँड डेफिनेटली थोडंसं पुढे आलेलं असणार आहे. आणि आपल्याला तर स्टेटमेंट माहिती आहे परत काय पहा, when minute hand completes 45 मिनिट्स ज्यावेळेस कव्हर करतो ना मिनिट हँड, 45 मिनिट्स कव्हर करतो ना. ओके, सो आर हँड किती करतो पहा, आर हँड किती कंप्लीट करतो, 45 डिवाइड बाय 2. एक्झॅक्टली हाफ करायचं असतं ना. सो 45 डिवाइड बाय 2 इतके डिग्रीज तो कव्हर करतो. दॅट मीन्स 22.5 डिग्रीज तो कव्हर करतो. म्हणजे हा जो अँगल आहे ना, दिस अँगल इज 22.5 डिग्री. पण आपल्याला माहिती 5 आणि 6 यांच्यातला टोटल अँगल तर 30 असतो. हा अँगल 30 डिग्री असतो ना. आता हा 30 डिग्री, हा 22.5 डिग्री असेल. याचा अर्थ हा किती असेल, तर हा 7.5 डिग्री असायला हवा. किती, 7.5 डिग्री. सो आर हँड आधी इथे होता, पण आता तो नाहीये. आता कुठे पाहतो, आता तो एक्झॅक्टली इथे आहे, इथे. क्लिअर. सो आता अँगल जर का फाइंड करायचं असेल आपल्याला मिनिट हँड अँड आर हँड मध्ये, ओके, आपल्याला माहिती हा अँगल 30 असतो. करेक्ट. हा अँगल परत 30 असतो. करेक्ट. हा पण अँगल परत 30. सो 30 प्लस 30 90 प्लस दिस इज 7.5, कारण की आपल्याला हा अँगल फाइंड करायचा ना, हा वाला. ओके, सो 90 प्लस दिस इज 7.5 दॅट इज इक्वल टू 97.5 डिग्रीज. हा आपला आन्सर असणार. तर पाहिलं सबटाईप नंबर 5 मी करतोय 220. सबटाईप नंबर 6 काय आहे पहा, 10. आता हा लास्ट सम तुम्ही कराल सेम वे मध्ये आपण हे सर्व सम्स करतोय आणि सिंपल पण आहे पहा. 220 वरती जर का अँगल फाइंड करायचं असेल तर याच्या आधीचा स्टँडर्ड टाइम दॅट इज 2 o'clock इथे रिप्रेझेंट करा. पहा मी इथे सेंटर मार्क करतोय आधी तरी. ओके, सो जस्ट रिप्रेझेंट 2 o'clock हिअर. ओके, रिप्रेझेंट केला. 220 मीन्स काय, मिनिट हँड कुठे आला पाहिजे, 4 वरती आला पाहिजे. ओके, सो मिनिट हँड 4 वरती आला, दॅट मीन्स इथला मिनिट हँड जस्ट मी रब करतोय. क्लिअर. आता मग तुम्ही मला हे सांगा, ज्यावेळेस मिनिट हँड इथून 4 वरती येईल, सो त्यावेळी हा आर हँड इथेच असणार का रे, की थोडंसं पुढे जाणार. डेफिनेटली पुढे जाईल ना तो. आता तो किती पुढे जाईल हाच आपला डाऊट आहे. तो किती पुढे गेला पाहिजे. आता पहा मी इथे मेन्शन करतोय, मिनिट हँड कम्प्लीट्स. ओके, मिनिट हँड किती अँगल कंप्लीट केला आहे, 20 मिनिट्स. मिनिट हँड कम्प्लीट्स 20 मिनिट्स. आता मिनिट हँडने ज्यावेळेस 20 मिनिट्स कव्हर केलेले आहेत ना, सो आर हँडने एक्झॅक्टली हाफ, याचा हाफ. सो 20 डिवाइड बाय 2 किती रे, 10 डिग्रीज कव्हर केलेले असावे. किती, 10 डिग्रीज. सो वेन मिनिट हँड कम्प्लीट्स 20 मिनिट्स आर हँडनी ना 10 डिग्री कव्हर केला असणार आहे. सो आर हँडनी किती डिग्री कव्हर केलेला असणार आहे, 10 डिग्री. करेक्ट. आता तुम्ही मला हे सांगा पहा की हा टोटल अँगल किती असतो. टोटल अँगल असतो 30 डिग्री. मी थोडंसं जास्त पुढे रिप्रेझेंट केला आहे, पण तरी हा टोटल अँगल 30 डिग्री असेल, हा 10 डिग्री असेल, तर हा अँगल किती असेल, हा अँगल असेल 20 डिग्री. करेक्ट आहे. हा अँगल आहे 30 डिग्री. पहा ना, हा तर अँगल 30 डिग्री ना. सो 30 प्लस दिस इज 20 डिग्री दॅट इज इक्वल टू 50 डिग्री. हा आपला आन्सर असणार आहे 50 डिग्री. पाहाल काय, आपला आर हँड इथे आहे आत्ता प्रेझेंट, बरोबर. मिनिट हँड आपला इथे प्रेझेंट आहे. सो आर हँड मध्ये आणि मिनिट हँड मधला टोटल अँगल हा आहे, हा. ओके, किती आहे हा अँगल, हा 30 प्लस हा 20 म्हणजे 50 डिग्री. हा आपला आन्सर असायला हवा.